खराब प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकर चौकशीच्या फेऱ्यामध्ये येत आहेत। रुपाली चाकणकरांची आज एसआयटी चौकशी केली जाणार आहे। त्या नाशिकमध्ये पोहोचल्यात। 3 दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकरांना हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावलेली होती। एसआयटीचं पथक गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे। चाकणकरांच्या चौकशीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। नक्कीच खरं तर रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये पोहोचलेले आहे आणि जे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष होते रवींद्र पगार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालेलं होतं। त्यांच्या घरी ही सांत्वन भेट देण्यासाठी ते दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आता त्या गेल्या अर्धा तासांपासून या त्यांच्या रवींद्र पगार यांच्या घरी आलेल्या आहेत। सांत्वन भेटी प्रसंगी त्या आलेल्या होत्या। यानंतर कदाचित ते इथूनच एसआयटीच्या जी चौकशी होणार आहे त्या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळते। खरं तर अशोक खरात यांच्याबरोबर असलेले त्यांचे शिवनका संस्थांमध्ये ते विश्वस्त होत्या। त्या शिवनका संस्थांमध्ये देखील काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर येते आणि त्याबाबतची सगळी चौकशी जी आहे ती एसआयटी करणार आहे। यामुळे सकाळीच्या सुमारास ही चाकणकर आहेत त्या पुण्याहून नाशिकच्या दिशेने रवाना झालेल्या होत्या आणि आता त्या नाशिकला पोहोचलेल्या आहेत। एसआयटी त्यांची संपूर्ण चौकशी जी आहे ती करणार आहेत, कारण बंधू अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या ज्या शिवनिका संस्थांमध्ये ते विश्वस्त होते, या ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेले होते। त्याचबरोबर बंधू अशोक खरात याच्या नावावरती अनेक जमिनी देखील आहेत। या संपूर्ण प्रकरणाकडे जर बघितलं तर ह्या बंधू अशोक खरातमुळेच या रुपाली चाकणकरांना आपला राजीनामा द्यावा लागलेला होता आणि आता रुपाली चाकणकर पहिल्यांदाच राजीनामा दिल्यानंतर एसआयटीच्या पथकाच्या समोर जाणार आहे। त्यांनी एसआयटी संपूर्ण चौकशी जी आहे ती करणार असल्याची माहिती समोर येते। थोड्याच वेळात ह्या रुपाली चाकणकर ह्या इथूनच एसआयटीचे ज्या ठिकाणी एसआयटीचं जे पथक त्यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। थोड्या वेळामध्येच त्यांची चौकशीला सुरुवात होईल। या सगळ्या चौकशीमध्ये त्यांचे आर्थिक व्यवहार त्याचबरोबर ती बंधू अशोक खरात असलेले त्यांचे जे आर्थिक संबंध आहेत या सगळ्यांची चौकशी जी आहे ती रुपाली चाकणकरांची होणार आहेत। स्वतः अश्विनी सातपुते ज्या या सगळ्या प्रकरणाच्या प्रमुख आहेत, ह्याच सगळ्या बाबतीत त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात ते एसआयटीच्या पथकाच्या तिथे जातील आणि संपूर्ण चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। अगदी त्यावेळेस जे प्रश्न आता एसआयटी कडून रुपाली चाकणकरांना विचारले जातात त्याची त्या समाधानकारक उत्तरं देतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे आणि यातून काय माहिती समोर येते हे पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी।